भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडते वाटे बहु केसरीचे रान तेथे वेडे होय मन जाता वेडे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी बहु केसरीचे रान जाता वेडे होय मन तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं महेन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदा पण्ढरीनाथपादाब्जभृगं निरुक्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं महेन्द्रायणे तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं दयांचे क्रियास्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण हे जीवंदो श्रीचरण श्री गुरूंचे सकल संत शिरोमणी आनंदी वल्लभ कैवल्य दाणी एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवने नमिले संत नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस् तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं तन्नमामि हरिं परं विठ्ठला विठ्ठला पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे येथे जाऊ नका कोणी बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन सेवेसाठी घेतलेला भंग देवचे थोर संत महाराष्ट्र भूषण संस्कृत असणारे चार वेदाचे भाष्यकार जगद्गुरु या पदवीनं विभूषित असणारे
श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि पांडुरंगाचं सुंदर वर्णन करणारा हा अभंग आहे. विठाला विठ्ठल महिन्याची वारी आपली पंढरपूरची आणि त्या निमित्तानं आपण सर्व एकत्र आलो. सर्व गुरुबंधू, सर्व वारकरी भाविक आणि गुरुवर्य कदम माऊली यांची आज्ञा, त्यामुळे मी आज संस्थेच्या आज्ञेमुळे उभा आहे. इथं आता उभे असणारे सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ आहेत, अधिकारी आहेत, पण आपल्यातलं कोणतरी एकाने उभं राहावं आणि सेवा केली पाहिजे. विठाला विठ्ठल अधिकारी लोक सेवा करते, कीर्तन करते, मग अनधिकाऱ्याला चान्स केव्हा भेटेल? झोपले का? अनधिकाऱ्याला वर घेतलं पाहिजे ना. वंचित, शोषित, पीडित, पिछडे सर्वांना वर घेण्यासाठी वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उद्देश आहे की जे पडलेले आहेत, वंचित आहेत, उपेक्षित आहेत, त्या सर्वांना समोर घ्यायचं, त्यांना ही संधी मिळाली पाहिजे. नामदेव शास्त्री एक वेळा एक वाक्य म्हटले की ज्ञानोबा तुकोबारायांनी काय केलं बहुजन समाजासाठी, तर बहुजन समाजाला पाया पडण्याचा अधिकार ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी दिला. त्याच्या अगोदर फक्त एकाच वर्णाच्या पाया पडत होते लोक, त्यांना गुरु म्हणून, वर्णांना त्यांनाच गुरु म्हणायचं, इतर गुरु नाही. आपण फक्त सेवाधारी, पण सेवाधाऱ्यांना नाही गुरुचा दर्जा दिला. हे मोठेपण ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं आहे. विठाला गुरुवर्य आत्माराम शास्त्री आहेत, गुरुवर्य पितांबर बाबा आहेत, गुरुवर्य बारगजे बाबा. बारगजे बाबाकडे पाहिलं की मला सासूचीच आठवण, सासूबाई बोलतील, सासूबाई बोलतील. गुरुवर्य नारायण महाराज आहेत, सागर बाबा आहेत, सर्व पाठीमागे उभे आहेत. आमचे गुरुवर्य पुंडलिक बाबा आहेत, गुरुवर्य अर्जुन बाबा आहेत, गुरुवर्य हनुमंत बाबा आहेत, कदम बाबा आहेत, आमचे नांदगावचे बाबा आहेत, सर्व रथी महारथी. आता वाघमारे दादा म्हणजे वाघमारे दादाच्या पाठीमागं विठाला विठाला सर्व आपण प्रेमी गुरुबंधू आणि तुमच्या समोर अधिकारी म्हणून नाही उभा, पण भाग्यवान म्हणून उभा आहोत. विठाला विठाला इथं कीर्तन करणं हे भाग्य म्हटलं पाहिजे आपलं. अधिकार तर आपण काय जन्मोजन्मी जे अवतारी पुरुष आहेत ते स्वतःला म्हणतात माझा पामर आहे. मग आपण डरफळ माणसं आपण काय म्हणू? जर अधिकारी अवतारी पुरुष स्वतःला म्हणतात मी पामर, तर सामान्य माणसानं मी मोठा गुड्डाचार्य आहो असं समजून वावरण्याचं काही कारण नाही. विठाला विठाला तेव्हा तुकाराम महाराज थोर संत गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते म्हटले, हा अभंग त्यांनी घेतला एक वेळ आणि अभंगच घेताना त्यांचं काय मग सुरुवात मागचं पुढचं काही नसे फारसं. ते म्हटले काय आज तुकाराम महाराजांनी देवाला भूत म्हटलं, काय घरी जिजाबाई सोबत भांडण झालं का काय सांगावं. तिकडे वैजागवाडी घरी भांडण झाले की मास्तर लोक शाळेतले विद्यार्थी ठोकतात.
ताकद नाही हो मास्तरीन बाईला, इथली मास्तरीन सोडून कोणी असेल परंतु मग ते विद्यार्थ्यावर धपाटे देतात, मारल्या जातात. तसं काही तुकाराम महाराज तिकडे काहीतरी घरी झालं जिजाबाईच्या सोबत आणि इकडे एकदम देवावरच ओळ उठणं चालू झाले. देवाला अशी उपमा दिली की जी उपमा कोणी देणार नाही आणि दिली नाही. इतिहासात विठाला तुकाराम महाराजांसोबत कोणाची बोलण्याची ताकद, महाराज हे कसं अभंग कसा आहे अशी ताकद नाही. कारण सर्वज्ञ पुरुष चुकत नसतो आणि जो चुकत असतो तो सर्वज्ञ नसतो. विठाला विठाला प्रत्येक वस्तूचं सामान्य आणि विशेष ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला सर्वज्ञ म्हणतात. आपल्याला जगातल्या कोणत्याच वस्तूचं सामान्य आणि विशेष ज्ञान नाही म्हणून आपण सर्वज्ञ नाही. साधारण व्यक्तिमत्व आपण आहोत. देवाने आपल्यावर कृपा केली म्हणून आपण पारमार्थात वावरतो. आपला अधिकार म्हणून नाही वावरत आपण. ही कृपा देवाची किंवा संताची. कृपा या केली संत जनी माझी अलंकारी वाणी प्रीत हेला प्रीत कीर्तनी असे. तेव्हा कृपा हे केली संत जनी. संतांची तरी कृपा पाहिजे नाहीतर देवाची तरी पाहिजे कृपा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना सकळ देवादी देवा. पुढे ऐका. कृपाळू आधी केशवा. देवाची कृपा अगोदर आणि परमार्थ नंतर चालू झाला. विठाला विठाला तुकाराम महाराजांनी जे विशेषण दिलं ते वादग्रस्त आहे आणि जे वादग्रस्त विशेषण असतं ते वापरायचं नसतं. भूत हा शब्द मुळातच वादग्रस्त आहे. याच्यावर मोठ्या संघटनेचा आक्षेप आहे की भूत नावाची जगात वस्तू नाही. जर असेल तर ते दाखवून द्या आणि लाख रुपये घेऊन जा. माझ्याकडून नाही बरं, ते संघटना आहे त्यांच्याकडून. मी तुम्हाला ओळख करून देतो एक तरी श्याम मानव सोबत. भूत दाखवा आणि लाख रुपये द्या बक्षीस. जे विशेषण वादग्रस्त आहे ते दिलं नाही पाहिजे. पण ज्यांनी वाद घातला ते मुळात अनभ्यासक आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वादाला फारशी किंमत नाही. पण तरी ते सर्वसामान्य माणसाला हे लोक सुधरू देत नाही. म्हणजे कधी नाही. गुरुवर्य वक्ते बाबाच्या डोळ्यात एक वेळा अश्रू आले. किती करू, किती शिव्या देऊ, किती कीर्तन करू, आवरल्या जात नाहीत हे लोक. 35 वर्ष काय करू देवा नाही, काय करू देवा
शक्ती नाही, शक्ती नाही. डोळ्यात अश्रू आले किंवा रडले. माहेश्वरी मध्ये गाथा सांगत होते, अरे 35 वर्ष शिव्या दिल्या म्हणत एक वेळा बोलले नालायक लोकांना. पण 35 वर्ष शिव्या दिल्यानंतर आज मला फळ आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्या कीर्तनात म्हणले ते कलियुगामध्ये दुर्जनाची ताकद मोठी आहे. तुम्ही किती अनुष्ठान करा, साधना करा, पण कलियुगामध्ये तुम्ही फार मोठे होऊ शकत नाही. कलियुग हा दुर्जनाला खूप अनुकूल आहे आणि तो अनुकूल असल्यामुळे त्यांचे जाळे, त्यांचे पास बरोबर पडतात आणि आपले पास चुकीचे होऊ शकतात. ह्या कालाचा महिमा आहे. डोंगरे महाराज भागवतात म्हटले होते, नामस्मरणाचं पुण्य मिळते हे सत्य आहे, पण इतर युगापेक्षा कलियुगामध्ये जास्त करायला लागेल. का? याचा प्रभाव कमी आहे. पुण्य कटून राहिलं या कलीच्या प्रभावामुळे. म्हणून आपण जास्त नामस्मरण करू तरच विशेष टिकणार. जर नामस्मरण कमजोर झालं तर आपण या कलियुगात टिकणार नाही. विठाला विठाला भूत हा शब्द वादग्रस्त आहे, कारण भूत दिसतच नाही तर भूत मानता कशाला. पण आपल्या व्यवहारात भूत आहेत. वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ. तिथं आलाय भूत. तो होऊन गेलं त्याला काय म्हणतो आपण? भूतकाळ म्हणतो. आणि भूत काळाच्या दृष्टीने भूत आहे. गीतेमध्ये पाहिलं तर त्याच्यातही भूत निघतो. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति कर्षयन् तस्. गीतेमध्ये म्हटलं शरीरस्थं भूतग्राम मचेतसः. आणि तिथं भूत शब्द आला. म्हणजे भूत शब्द गीतेनं मान्य केलं असेल तर आपण मान्य करायला काही हरकत नाही. विठाला विठाला महाराजांच्या वाङ्मयामध्ये भूत शब्द येतो. भूताची दया है मानवाला संसार. मान्य केलं. प्रेतान भूतगणाश्चन्ये यजन्ते तामसा जनाः. म्हणजे गीतेनं भूत मान्य केलेलंच आहे. म्हणजे गीता म्हणजे भगवान श्री कृष्णाने मान्य केलं. यजन्ते सात्विका देवा यक्षरक्षं शिराजसा. म्हणजे सात्विकाः देवान सात्विकाः आणि यक्ष रक्षंश राजसाः आणि तामसाः प्रेतान भूत गणाश्च.
म्हणजे प्रेत भूताची पूजा आहे म्हणून पूजा आहे का नाही म्हणून पूजा आहे? बोला. ते आहे, आपल्याला दिसत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट जीवनात घडली नाही म्हणजे ती नाही का आहे म्हणा. जाम झाले का तुम्ही? चहाची वेळ झाली. विठाला विठाला याचा अर्थ असा आहे, भगवान श्रीकृष्ण भूत म्हणतात. संत वाङ्मयामध्ये भूत येतो. जे जे भेटे भूत ते ते मानिले भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आता भूत ज्ञानेश्वर माऊली सर्वांनीच भूत वाङ्मयामध्ये जर असतील, जाऊ द्या वाङ्मयात एखाद्या खेडे विभागात जा, गावठे गावातल्या माणसाजवळ त्याच्याजवळ बसा. ते म्हणतात रात्रीचं अमावस्याला इकडे जाऊ नये. त्या चिंचीच्या जवळ काय आहे? मी इकडे हात केला तर पोरं तिकडे वाहतात. तिकडे चिंचीचं झाड आहे. ते म्हातारे लोक गावातले म्हणत असतात, महाराज तिकडे संडासला रात्रीला जाऊ नका. अमावस्याला तर जायचंच नाही. का बरं? तिकडे भूत आहे चिंचीच्या झाडावर. म्हणजे सामान्य माणसं कबूल करतात, पण श्याम मानव सारखे कबूल करत नाही. याचं कारण आहे की यांच्यावर देवाची कृपा नाही आणि संतांची कृपा नाही. विठाला विठाला सामान्य माणसं लोक प्रवाहातलं सुद्धा प्रमाण चालते. लोक प्रवाह आहे, परंपरा आहे, भूत नावाची वस्तू आहे असं जर परंपरा मानत असेल, एखाद्या वेळी शास्त्रात जरी पुरावा निघाला नाही पण परंपरेत ती गोष्ट उपलब्ध असेल तर ती मानावीच लागते. विठाला विठाला गोस्वामी तुलसीदास जी उत्तर प्रदेश मध्ये दोन एक संत असे झाले की त्यांना भूत दिसत. ते संडास्त गेले की करंपडे संडास्त गेले की ते उरलेलं पाणी डबड्यातलं एका झाडाला टाकत होते. उरलेलं पाणी असं 12 वर्ष टाकलं गेलं ते पाणी उरलेलं. आणि 12 वर्षानंतर तिथं भूत प्रगट झालं. मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचं आहे मा? मी म्हटलं मला काहीच मागायचं, मागाच लागेल नाही तर मी खाऊन टाकतो. मग आता आपल्याला भूत माणसाला प्रसन्न होतं, भूत काय होतील आपल्याला प्रसन्न? नाहीतर एखादा मठ बीट 4 व्हीलर मागितलं असतं. विठाला विठाला साधूचे विचार उच्च कोटीचे असतात. संताजवळही तोच विचार, देवाजवळही तोच विचार, भूत भेटलं तरी तोच विचार. काय एकच विचार, कैमी उद्धार
काही खंडेल हे कर्म प्रार्थना त्या भूतासमोर ते विचार आले. तुम्ही सज्जन त्यावेळी की कोण्याही कालामध्ये कोण्याही परिस्थितीमध्ये तुमच्या डोक्यातला एक विचार नाही गेला पाहिजे. कोणता? कैमी उद्धार. भूतही भेटलं तरी ते म्हटले मला हे काही नको पण एक कर. काय? मला भगवान श्रीरामाचं दर्शन करून दे. ते नाव घेऊ नको, ते नाव घेऊ नको, मला तेच पाहिजे. नाव घेत नाही पण आता तर ऐकलंच तुम्ही, तर त्याचं मला दर्शन पाहिजे, दुसरं काही नाही. ते दर्शन मी कसं काय? राम म्हणतात नाही जवळी भूत, त्याच्या जवळ भूत येत नाही. म्हणून आपल्या बालगोपालाला मी सांगत असतो विद्यार्थ्यांना संस्थेतल्या, रात्री झोप नाही आली, भीती वाटली तर काय म्हणायचं? पप्पा पप्पा म्हणसा. आपले पप्पा काही करणार नाही, तोच तर भूतानं पछाडलेला आहे पप्पा आपला. म्हणून आपण राम राम म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल. सांगितलं मी तर काही तेवढा अधिकारी नाही, लायकीचा नाही, परंतु एक माणूस तिथे येत असतो गंगेच्या तीरावर. तो चंदन लावतो, चंदन लावतो आणि लोकांना चंदन लावतो. ते हनुमंत आहे आणि ते तुम्हाला रामाचं दर्शन करून देतील. भूताची कमाल, भूताचा प्रताप की त्याने राम दर्शन करून द्यावं. म्हणजे भूत श्रेष्ठ असतात हे तुकाराम महाराजांना माहित आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या चरणात भूत या शब्दाची उपमा देवाला दिली. पंढरीचे भूत
झडपे वाटे जे कृपा करते जीवावर असं एक भूत, ते भूत मोठं आहे आणि त्याचा पत्ता तिला जर भेटीला जायचं असेल तर ऐकून राहिले, भूताच्या भेटीला जायचं का? चिंचीवर जाऊ नका, पुण्या गावात रस्त्याला फिरू नका, आळंदीच्या हजेरी मारुतीच्या बाजूचं मकान आहे तिथं जाऊ नका, कुठंच भेटणार नाही ते. खरं ते कृपा करणारं भूत आहे, त्याचा पत्ता तुकाराम महाराजांनी या अभंगात दिला. पंढरीचे भूत मोठे म्हणजे पंढरपूरला एक मोठं भूत आहे, तिथं जाणाऱ्या आणि येणाऱ्याला ते झडपतं. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज जगद्गुरु या पदवीला विभूषित असल्यामुळे, अलंकृत असल्यामुळे त्यांच्या शब्द चुकणार असं तर शक्यच नाही. कोणी घेतले मोती जैसे, त्यांचे शब्द हे मोत्यापेक्षाही महत्वाचे. म्हणून तुकाराम महाराजांनी चूक केली नाही. आपल्या समजुतीमध्ये चुका असल्यामुळे आपण मोठ्या माणसामध्ये चुका पाहतो. हा एक नियम आहे. तुकाराम महाराजांनी चूक केली असं का वाटते? एक तर तुकाराम महाराजांच्या मराठी मुलखातले आपण आहोत, त्याच्यामुळे मराठी माणसं मराठी माणसात दोष पाहतात. ही आपली एवम परंपरा जमलगड्या, ही परंपरा आहे. आपण एकमेकात चुका पाहतो आणि जेवढा जवळचा तेवढा चूक जास्त पाहतो. लोक समोर नसतील बोलत, पण अगदी 2 हाताच्या फरकावरही तुम्हाला तुमच्या विरुद्ध ते बोलू शकतात. म्हणून लोकांवर प्रेम केल्यापेक्षा देवावर प्रेम केलेलं, कीर्तनकार असो, भागवतकार असो की आणखीन काही विशेषणानं युक्त असू दे, आपण प्रेम करावं असा कोणी लायकीचा भेटत नसतो. प्रेमासाठी आपल्याला एकच तुका म्हणे आता ऐकावे वचन. परमार्थ कसा करायचा ते या अभंगाच्या चरणात समजावून सांगितलं. या लोकांच्या मागे नका लागू, देवाच्या मागे लागा. विठ्ठला विठ्ठला. तेरा जाना भूलना
मी सोपं प्रमाण देतो. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. आपण या लोक वासनेच्या माग फार जाऊ नये. गेलो तरी एक दिवस रडण्याचा प्रसंग येतो. म्हणून तुकाराम महाराजांनी आपलं कल्याण होईल असं भूत सांगितलं, ते शोधलं आणि ते भूत मोठं आहे. तुकाराम महाराजांना विचारलं एका साधकाने, महाराज तुम्ही भूत आणि पांडुरंग परमात्मा याच्यात सादृश्य काय आहे? एखादी उपमा आपण दिली तर उपमा आणि उपमेय याच्यामध्ये ते दिलेली उपमा बसली पाहिजे ना. परमात्मा पांडुरंग आहे आणि हे भूत जबर मोठे निवाळी, हे भूत आपले देवीच्या समोरचे, खंडोबारायाच्या समोरचे. आता आषाढी वारी झाली, निंबाचे पानं घेऊन असे नाचतात बाया माणसं. एक बकरी झोपली असते सोबत, कशासाठी असते मला माहिती नाही. विठाला विठाला भूत आपल्यावर कृपा करणार तुकाराम महाराजांनी भूत शोधून काढलं. पण त्या भूतामध्ये आणि देवामध्ये काय सादृश्य? भूत या शब्दाच्या अर्थामध्ये आणि देव याच्यामध्ये सादृश्य लागतं. एक वाक्य बोलू का? सर्व सादृश्य नसतं, पण साधारण 70% तरी सादृश्य पाहिजे. नाही दृष्टांते सर्व सादृश्यम. आपण एखादा दृष्टांत किंवा उपमा दिली ते सर्वांना बसतच नसते, परंतु काही अंगात बसते. म्हणून उपमा द्यायला काही हरकत. तुकाराम महाराजांनी भूत या शब्दाची उपमा देवाला दिली, याच्यात सादृश्य आहे. झोपले नाही ना तुम्ही? सादृश्य सांगतो मी तुम्हाला. भूतामध्ये आणि भूत कुठेही सांगता येत नाही. कुठेही काही सांगता येत आणि परमात्मा कुठं असेल सांगता येतो का? सर्व घटी राम देहादेही एक पहिलं सादृश्य. भूत कुठेही असू शकते तर देव कुठेही असू शकतो. विठाला विठाला स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ, पावर उमादेवी भरू विठ्ठलू सगळ. परमात्मा सर्व ठिकाणी आहे. भूत सर्व ठिकाणी असेल, परमात्मा सर्व ठिकाणी आहे. ते भूत चिंचेवरचं भूत जे लागलं ना, ते भूत लागणारा माणूस मराठी बोलणारा हिंदी बोलतो. कौन आहेस तू? मैं जब्बार भाई हूँ. अरे बाप रे, जब्बार भाई कहाँ से आया? हम काय के लिए आया? इस झाड़ को हम सोबत से काय म्हणते हिंदीत काय सांग. मुझे हिंदी आती है लेकिन कभी कभी हेलपटे खाती. परमात्मा ज्याप्रमाणे ज्याला भूत लागलं तो माणूस मराठीतलं काय बोलतो, त्याची भाषा बदलते. त्याप्रमाणे हे भूत लागलेले त्याची भाषा बदलते. मी वासुदेव
मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता ठाऊक आहे सौभाग्य संता. म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय म्हणत होते? तुमचं नाव विचारलं तर तुम्ही काय म्हणत होते? रमेश. पण परमार्थात आल्यानंतर तुम्ही म्हणता की मी वासुदेव तत्वता. वासुदेव सर्वमिती परमात्मा सर्व ठिकाणी वासुदेव आहे. पण मी सुद्धा आयुष्या प्रतितीचा होताला भाव तो भक्ता माझी राव ज्ञानी हा समस्त श्री वासुदेव समस्त श्री वासुदेव हे भूमिका त्याची झाली. त्याची भाषा बदलली आणि हे भूत ज्याला लागलं ना तो शरीराकडे लक्ष देत नाही. ते कपडे फाटके भूत लागणाऱ्याला बरं कपडे फाटके जेवणाचं काहीतरी खाईल जे असलं ते भेटलं ते खाल्लं. कोणा फार मोठ्या समारंभात जात नाही. कुठे एकांतामध्ये झाडात झोपात फिरत राहणे एकटं बसणे कपडे फाटले. हे कोणा भूताचं सांगितलं मी चिंचे खालच्या चिंचेवरच्या भूताचं सांगितलं. पण हे पंढरपूरचं भूत लागलं त्याचं सुद्धा असंच आहे. देह जाऊ अथवा या देवावर लास असतो. जो या देहावरी उदास येते. काय उदास? भक्त
माझ्या देहाची माझ्या देहाची त्या भूतामध्ये आणि या भूतामध्ये काय सादृश्य, तर ते भूत ज्याला लागलं तो देहावर उदास राहतो, कुठेही पडून राहतो, कुठेही झोपतो, कुठेही जेवतो, कपडे सुद्धा फाटलेले अशा अवस्थेत राहतो. त्याप्रमाणे परमार्थ करणारे लोक सुद्धा उदास असतात. आणखी एक दोन सांगतो. ज्याला भूत लागलं तो माणूस गावातल्या कोण्या माणसाची निंदा करत नाही. झोपले का? कोणतं भूत? चिंचीवरचं. ते फार वाईट. ते भूत ज्याला लागलं तो गावातल्या कोण्या माणसाची निंदा करत नाही, कुणाची बडबड करत नाही, ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभाही नाही राहत. ते भूत बला, तो जो भूत लागतो ते कुठंच नाही, जेवणाची फारशी मीमांसा नाही, असा उदास राहतो. मला हे सादृश्य पाहायला वाटलं की आपण पारमार्थिक असून दुसऱ्याची निंदा करतो किंवा गुणदोष पाहतो, अजून हे भूत चांगलं लागलं नाही. थोडं टक्केवारी आपल्याला कमी आहे. ज्या अर्थी आपण दुसऱ्याचे दोष पाहतो त्या अर्थी आपल्यात हे भूत कमी आहे. कदाचित आपण पारमार्थिक क्षेत्रात वावरत असलो तरी टक्केवारी आपली कमी आहे. व्यवहारातल्या सर्व स्पर्धा समाप्त होतात या भूतामध्ये. जर सामान्य भूत लागलं तर व्यवहारातल्या सर्व स्पर्धा नष्ट होतात. कुठे आपण कोणाचे स्पर्धक म्हणून काम करावं वाटत नाही. यांच्यापेक्षा मी मोठा झालो पाहिजे हा जर भाव तुमच्यात उभा होत असेल तर तुम्हाला अजून पंढरपूरचं भूत लागलं नाही. तुम्ही किती दिवस पंढरपुरात थांबा. शेवटचं सांगतो आणि पुष्कळ आहे बोलण्यासारखं.
मी थकलो, कशाला थकलो प्रमोद मला माहित आहे, मी काही बोलत नाही. परंतु एक शेवटचा टप्पा सांगतो की हे भूत ज्याला लागलं ते भूत त्याच्याशी तुम्ही केव्हा तरी नारायण महाराज आमच्याकडे या. हे भूत निघायचं ठिकाण आमच्या गावाच्या बाजूला आहे. रविवारी दिवशी ढोल बिल वाजले, आरती झांजा वाजल्या, ते भूत नाचत, मी नाही नाचून दाखवत, ते भूत नाचत येतात आणि मग त्यांना म्हटलं जातं की तू कोण आहे? मैं जब्बार भाई हूँ, काय के लिए आया? इस झाड़ को मैं लेके जाता हूँ. तो देवाजवळचा नंतर ते जमेगा नहीं, इस झाड़ को लेके जाना नहीं, हम नहीं जाने देंगे. तो हम तो लेके जाएंगे. मग त्याला मार्ग जातं. म्हणजे हे भूत निभावाचं सुद्धा जीव घेत, तसं हे भूत सुद्धा जीव घेत. थोरला देव लाजूंगा पूर्ण, पूर्ण भेटे जीव घेतल्या वासना. पूर्ण केलं म्हणजे देव सुद्धा तुमची परीक्षा पाहतो. फार तुम्हाला लौकिकाची अपेक्षा असेल तर अजून आपल्याला पंढरपूरचं भूत लागलं नाही. विठाला विठाला महाराज म्हणतात तिथं जाऊ नको, जाऊ नका. तुम्ही गेले तर पुन्हा जाता येणारे जाणारे सर्व का जाऊ नका. पंढरपूरला तोच एक आहे असा नाही, आणखीनही भरपूर राहतात अभंगाचे दुसरे. तिथं पंढरपूरला असे भूत आणखीनही आहे. बहु खेचरीचे. खेचर या शब्दाचा अर्थ घोडा आणि गाढव याच्या मधात एक प्राणी आहे. काही पाहण्यात नाही येत फारसा पण आहे, तर त्याला म्हणतात खेचर. त्याच्यावर बसून जातात लोक खेचरावर. पण हा शब्द हा अर्थ तिथला नाही. खेचर याचा अर्थ असे भूत लागलेले लोक तिथं भरपूर आहेत पंढरपूरला. ते महिन्याच्या महिना येतात भूत. हे इथले सोडून देवकाराच्या फळात ते महिन्याच्या महिन्या भूत येतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्यालाही वेळ लागतो. जाता वेडे होय मन पंढरपूरला गेले
हे चर खडतर काळता पंढरपूरला खूप घोटाळा आहे. कोणाच्या तरी तुम्ही झपाट्यामध्ये आले तर पुन्हा घरी जाणार नाही. आपण त्याच्यातलाच एक भूताचा प्रकार आपण आपल्याला संसार करता येत नाही म्हणून थांबलो आपण इथं. करता येतो तरी थांबलो. इकडचं करता येतो पण आपल्याला करायचं नाही. का करायचं नाही? संसार करून मोठं व्हायचं नाही. परमार्थ करून छोटं राहिलं तरी चालेल. परमार्थ करून छोटं राहिलं तरी चालेल पण संसार करून मोठं व्हायचं नाही. जगामध्ये पैशावाल्याला किती महत्व आहे. पैसा असेल तर महत्व. तुमच्याजवळ पैसा नाही म्हणून तुम्ही विना द्यायला थांबले. पैसा नसतो मग सप्तक विना द्या आमच्याकडे, आम्ही घेतो. काही सेवा काळपत्र्या हे टाकायचं, सतरंजा झाडायची सेवा करायची. गरिबी म्हणून तुम्ही गरीब म्हणून सत्याची सेवा करता का भाग्यवान म्हणून सेवा करता? भाग्यवान. संसारात असे किती किडे माकोडे आहेत, गरीब आहेत म्हणून काय ते विना देतात का? ते लाता खातील तिकडे कोणाच्या सुनाच्या पोराचे. पण इथं पंढरपूरला येणार नाही. विठाला विठाला केसरीचे रान जाता वेळे होय म्हण. काय लोक म्हणणं वेळ त्या वेळेत तुम्ही एक वेळ आहे सागर महाराज. सर्व संसार जसा असेल तसा परमार्थ करणं मनासारखं संसारात नसतं. जसं ठेविले अनंते तैसेही राहावे. जशा स्थितीत आहे तशा स्थितीत तुम्ही पंढरपूरला येणं, राहणं, भीक मागून राहणं कमीपणाही वाटू द्यायचा नाही. लोक आपली निंदा करतील 100%, पण आपण भाग्यवान आहोत हे 101%. म्हणून तुम्ही पंढरपूरला गेल्यावर पुन्हा जाणार नाही. जे गेले ते बायको सहित गेले. काही आमचे लावड्या भाऊ होते, शास्त्री वर्ण माहित आहे, जवळचा परिचय शास्त्री वर्ण आवडे भावाचा. ते काही दिवस राहिले एकटे आणि नंतर आई राहिल्या 20 वर्ष. आणि नथुबा, ते लावडे भावाचं नाव नथुबा होतं. तर लावडे भाऊ म्हटले, त्या बाईला म्हटले बरं का, दोघं बसले तर, सत्ते तू नाही तर मी दोघांपैकी आपण एक जण पंढरपुरात गेलो पाहिजे. अशी गोष्ट माझ्या समोर केली. झालं तसं. आईने इथंच देहस ठेवला. याला म्हणतात जाता वेळे होय मन. म्हणून तुकाराम महाराज 3ऱ्या चरणात सांगतात,
तिथे जाऊ नका कोणी. याचं कीर्तन यांनी ऐकलंय प्रथम पटल्याने, कारण हे जुने मित्र आमचे मोठे बाबाच्या सोबत आम्ही ऐकत होतो. जाऊ नका तिथे म्हटलं तरी हे बायको करून आले पुन्हा त्यावर बसा. म्हणजे याचा अर्थ याला म्हणतात भूत लागणं, की या माणसाला भूत लागलं तो परमार्थ कोण्याही स्थितीमध्ये. एक वाक्य ध्यानात ठेवा, प्रापंचिक माणसाची निंदा होते, पारमार्थिक माणसाची सुद्धा निंदा होत असते. जरी निंदा झाली, मला एक प्रसंग आठवतो जगन्नाथ पवारांचा. पंढरपूरला होते, पण त्या काळात त्यांच्याकडून एक दुसरं लग्न झालं आणि त्यावेळी अशी का महाराष्ट्रामध्ये लाट आली जगन्नाथ पवारांच्या विरोधात, काय सांगावं. कार्तिकीला मोठे बाबाच्या दर्शनाला गेले जगन्नाथ पवार. मी जवळ होतो, अण्णा आले आणि दर्शन घेतलं. आणि विठ्ठल बाबा चौधरी मोठे बाबांनी म्हटलं, अरे जगन्नाथ तू आला का? मग या रोजची कीर्तनाची सेवा तू कर. त्यांचे कीर्तन महाराष्ट्रातले बंद झाले आणि वाणी म्हटलं मोठ्या बाबांनी, कीर्तन करतो तू करावं. जगन्नाथ महाराजांच्या डोळ्यात असूच होते. जग माणसाला लाथा मारित, पण आपला गुरु आपल्याला लाथा मारत नाही. एवढी उंची मोठेपणाची. जसा विद्यार्थी असेल तसा सांभाळला. आणि जगन्नाथ बाबा कीर्तनात सुद्धा रडले, मोठे बाबा रडले. बाबा म्हणत, तुम्हाला माझ्या दोष दिसत नाही का? ते म्हणते, तू मागास ना रे जगन्नाथ, काय दोष हो तुझ्या? जिथं माझेपणा आला तिथं दोष नाही. आपण गुरुभाऊ जरी असतो तरी आपण परके समजतो एकमेकाला, म्हणून आपल्याला एकमेकात दोन दोष दिसतात. दोषाकडे लक्ष देऊ नका. कदाचित आपली प्रकृती दोषयुक्त असेल तर ते दोष तुमची किती कीर्तन ऐका, किती भजन करा, तो प्राकृतिक आणि स्वाभाविक दोष निघत नसतो. ही दुर्बलता असते. आणि ती प्राकृतिक आणि स्वाभाविक दोष जर राहिला, मग आम्ही आता परमार्थ करून सोडून द्यावं का? आमच्यातले दोष नाहीच. परमार्थ करून सोडून द्यावं का? सोडून देऊ नका. पण आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जास्त भजन करा. कोणाचं? देवाचं, पांडुरंगाचं. आणि परमात्म्याचं जर भजन केलं तर पुन्हा
तेथे वेळे होय तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी ते परत येत नाही आम्हाला एक पुरावा द्या की तिथं गेल्यानंतर परत आला नाही तो पुरावा तुकाराम महाराज शेवटच्या चरणात पंढरपूरला गेले भूत लागलं आणि ते परत आले नाही त्याचं एक उदाहरण तुकाराम महाराज देतात जन्म नाही रे आणि
पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला अहो केसरी तेरा जाता वेळे होय मान अभंगाला जेवढं बोललं तेवढं कमीच असतं. म्हणजे शास्त्री महाराजासारखे विद्वान असले तर ते भरपूर बोलतात. हरिद्वार वृंदावन तिकडून भेटत नाही, आम्ही इथंच बसलेलो आहोत. विद्वान माणूस खूप चिकित्सक असतो, खूप बोलता येतं, परंतु आपली वेळ संपली आणि झालेली सेवा. मी कीर्तन केलं म्हणजे तुम्ही फार राजी होता, प्रसन्न व्हाल असं नाही, कारण आमच्याकडे काही एवढं वक्तृत्व नाही. आमच्याकडे एवढं वक्तृत्व नाही की तुम्ही प्रसन्न व्हा. ऐसे वक्तृत्व भावना आहे जेणे विधा तुम्ही. कारण की शेवटी लहान तो लहानच असतो, मोठा तो मोठाच असतो. आपण सर्व प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुर्बळा अर्जित असे भक्ती. माझ्याकडून जे वाक्पुष्प सेवा झाली ती भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पण करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. येऊनते कुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनीतसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मदत क्षमा करणे संती नोहे गुरु. नोहे आपदे तुमचे बडबडिलो जे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन. करविली तैसी केली कटकट वाकडी काणीत देवताने किंबहुना तुमचे केले. हे धर्म कीर्तन सिद्धी गेले तेथ माझे ती उरले पायी कपन ढळले.